मंडळी नमस्कार. अमिताभ बच्चनचा एक प्रसिद्ध पिक्चर आहे मैं हूं डॉन आणि त्याच्यातलं गाणं तर भरपूर गाजलं होतं. तुम्ही म्हणाला हो पण काल निवडणुकांचे रिझल्ट लागले, या डॉन तर वेगळेच ठरले, त्याच्यात बच्चनचा काय संबंध. पण हे सगळं आठवलं या निमित्ताने की मुंबईमधला डॉन कोण, मुंबई महानगरपालिका आणि त्याभोवतीचं राजकारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण मुंबईचा डॉन कोण हे पाहता पाहता आणि याचा विचार करता करता अचानक माझ्या असं लक्षात आलं की मुंबईत सगळ्यात जास्त जागा महाविकास आघाडीत मिळाले त्या उद्धव ठाकरेंना, आणि त्या म्हणजे 8. मुळात उद्धव ठाकरेंना मिळाल्या 20 जागा, त्या 20तल्या 8 जागा मुंबईतनं मिळाल्या. आणि मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जिला फार मोठ्या अपेक्षा होत्या मुंबई ठाणे आणि उपनगरातनं, नवी मुंबईतनं, पण मनसेचा एकही उमेदवार या विधानसभा निवडणुकीत निवडून येऊ शकला नाही, जिंकून येऊ शकला नाही. एवढंच नाही तर फारच कमी उमेदवार असे आहेत, अगदी इक्का दुक्का. नीटपणाने सांगितलं तर बाळा नांदगावकर, अमित ठाकरे, एक अविनाश जाधव आणि एखाद दुसरं नाव, तर त्यांना 20,000पेक्षा जास्त मतंसुद्धा मिळवता आली नाही. पण या सगळ्यातनं आता प्रश्न हा चर्चेला जायला लागला आहे की ना उद्धव ठाकरे यात यशस्वी झाले, ना उद्धव ठाकरेंना फार मोठं यश मिळालं, आणि मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांना भाषणांना तर उदंड प्रतिसाद मिळाला, पण मतं मिळाली कमी आणि जागा एकही निवडून आली नाही. आणि म्हणूनच आता प्रश्न विचारला जाऊ लागलाय की राज आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकदा एकत्र येणार का. मंडळी, ही चर्चा मनसे वेगळी झाली त्याच्यानंतर साधारण वर्षभरात, बाळासाहेब ठाकरे गेल्यानंतर तर ही चर्चा अनेकदा समोर आली, लोकांनी वेगवेगळ्या स्तरावर चर्चा केली, माध्यमांमध्ये तर ही चर्चा होतच असते, पण माध्यमांच्या शिवाय सर्वसामान्य लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा मोठ्या प्रमाणात होत असते. आणि नेमकं काय या विषयातलं आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि त्याला संदर्भ आपण घेणार आहोत तो या विधानसभा निवडणुकांमधला. तो कसा, तर राज ठाकरे यांच्या मनसेला या निवडणुकीत एकही जागा मिळवता आली नाही, आणि उद्धव ठाकरे यांना ज्या 20 जागा मिळालेत ना, त्यातल्या 10 जागा ह्या मनसेच्यामुळे मिळालेल्या आहेत बरं का. तुम्ही म्हणाले कसं काय, कुठली आहे आकडेवारी, तर मी तुम्हाला ती आकडेवारी सुद्धा या निमित्तानं आज सांगणार आहे. या सगळ्या जागा आहेत बहुतांश मुंबईतल्या, आणि एक 2-3 जागा अशा आहेत की ज्या जागा आहेत मुंबईच्या बाहेरच्या. म्हणजे नेमकेपणानं पाहिलं ना तर माहीम, वरळी, विक्रोळी, जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, वर्सोवा, कलिना, वांद्रे पूर्व, आणि राज्यातला विचार केला तर रायगड जिल्ह्यात गुहागर आणि वणी या जागा अशा आहेत की जिथे केवळ मनसेचा उमेदवार उभा होता, त्यामुळे उद्धव ठाकरे जिंकले. आता ठाकरे बंधूंचा झालेला मोठा पराभव हा अनेकांना दुःखदायक आहे. ठाकरेंचं महाराष्ट्रातलं वर्चस्व कमी होणं हे अनेक जणांना, मराठी माणसाला काही वेळेला त्रासदायक होतं. पण मग यात आता गणित काय, यात पुढे होणार काय, यात पुढे होऊ काय शकतं, याची सुद्धा चर्चा लोकांमध्ये आता सुरू झाली आहे. मुळात विषय असा आहे की खरंच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का. आत्ताचं जे अपयश आहे या दोन्ही प्रमुख पक्षांना आणि नेत्यांना मिळालेलं, ते त्यांना एकत्र आणण्याचं कारण ठरेल का. तर यातल्या काही प्रश्नांची उत्तरं राज ठाकरे यांनी आधीच देऊन टाकलेत. अगदी या निवडणुकांच्या दरम्यान सुद्धा राज ठाकरे यांना याबद्दल काही प्रश्न विचारण्यात आले होते, तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं, टाळी काही जाहीरपणे मागितली जात नाही, आणि जेव्हा मी जाहीरपणे टाळी मागितली होती तेव्हा ती मला दिली गेली नाही. हा भाग झाला राज ठाकरेंच्या पुरता. पण उद्धव ठाकरे यांच्याकरता ते खरंच आत्ता टाळी देण्याच्या मनस्थितीत आहेत का. मुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे गेल्या काही काळापासून दोन वेगवेगळ्या प्रकारच्या दिशेनं जात आहेत का काय, असं वाटू लागावं अशी स्थिती आहे. आणि त्याची 2च उदाहरणं सांगतो. एक, ज्या शरद पवार यांच्यावर राज ठाकरे यांनी सातत्यानं टीका केली ना, त्याच शरद पवार यांच्या मार्गदर्शनानं उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडली आणि ते शरद पवार आणि काँग्रेस बरोबर गेले. हा झाला मुद्दा एक. आणि ते गेल्या काही दिवसात इतके काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाबरोबर गेलेले आहेत की त्यांना भाजप, मनसेचं हिंदुत्व, भाजपचं हिंदुत्व एवढंच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अनेक हिंदुत्ववादी संघटना या काही गोष्टी चुकीच्या करतायत असं ठामपणाने वाटतं, आणि त्याचा उल्लेखही त्यांनी
यापूर्वी जाहीर सभांमधनं भाषणांमधनं केलेला आहे। त्याच वेळेला राज ठाकरे मात्र आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकांच्या आधीपासूनच हिंदुत्वाच्या दिशेनं हळूहळू पुढे जाताना दिसत आहेत। मोदींना दिलेला पाठिंबा, बिनशर्त पाठिंबा, आणि त्यानंतर आता या निवडणुकांमध्ये जरी राज ठाकरे हे भाजपसोबत गेलेले नसतील, जरी राज ठाकरे शिंदेच्या शिवसेनेसोबत गेलेले नसतील, तरीही राज ठाकरे यांनी सातत्यानं स्पष्ट आणि थेट हिंदुत्वाचा नारा दिलेला आहे। हे दोन असे मुद्दे आहेत आणि हेच ते राज ठाकरे आहेत ज्यांनी शरद पवार यांच्यावर सातत्यानं टीका केली आहे। ती महाराष्ट्रात जातीयवादाची बीज ही शरद पवार यांनीच पेरली। एवढंच नाही तर शरद पवार यांनीच महाराष्ट्राच्या राजकारणात जातीयवाद रुजवला असंही राज ठाकरे यांनी वारंवार सांगितलेलं आहे। त्यामुळे या दोन मुद्द्यांचा विचार केला तर तुर्तास तरी असं वाटत नाही की हे दोन बंधू एकत्र येऊ शकतात, पण ठाकरेंच्या बाबतीत काहीही शक्य आहे आणि हे दोन्ही ठाकरेंच्या बाबतीत काहीही शक्य आहे। उद्धव ठाकरे एखाद्या वेळेला काय निर्णय घेतील हे त्यांचे निकटवर्तीय सुद्धा तितक्याच ठामपणे सांगू शकतील असं नाही, आणि राज ठाकरे यांचा विचार केला तर त्यांच्या बाबतीत हे आहेच आहे। अगदी त्यांच्या घरचे सुद्धा ठामपणे सांगू शकणार नाहीत की हा निर्णय राज ठाकरे घेतील का घेणार नाहीत। पण सध्याची राजकीय परिस्थिती या दोन्ही ठाकरे बंधूंना आपल्या आगामी राजकारणाचा विचार करायला लावणारी आहे, एवढं मात्र निश्चित। विधानसभा निवडणुका तर होऊन गेल्या, पण आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मुंबई, ठाणे यासह सर्व महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांच्या निवडणुका आणि राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर का शिवसेना, उभाठा आणि मनसेला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल किंवा आपलं अस्तित्व ठळकपणानं आणखीन मोठं करायचं असेल तर आपल्या कार्यकर्त्यांना जोर देणं गरजेचं आहे। आपल्या कार्यकर्त्यांना सातत्यानं सक्रिय ठेवणं गरजेचं आहे। लोकांशी जोडलेलं असणं गरजेचं आहे। लोकांशी जोडलेले आणि लोकांच्या जिव्हाळ्याचे असलेले मुद्दे उचलून सातत्यानं आंदोलनं करणं, सक्रिय राहणं हे गरजेचं आहे। आणि या सगळ्याकरता ठाकरेंना हवी आहे ती एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा, जी ऊर्जा कदाचित आंतरिक असू शकते, जी ऊर्जा कदाचित कार्यकर्त्यांचं मोहोळ तयार करून असू शकते, किंवा जी ऊर्जा कदाचित एखादा नवीन मुद्दा हातात आल्यानं येऊ शकते। पण याचबरोबर जर का हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा महाराष्ट्राच्या राजकारणात तयार होऊ शकते। किंबहुना महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोन ठाकरे जर एकत्र आले तर बरंच काही होऊ शकतं। पण मंडळी म्हणतात ना, जर आणि तर। स्वतः शरद पवार तर अनेकदा म्हणतात राजकारणात जर तरला काही अर्थ नसतो, जर तरच्या प्रश्नाची मी उत्तरं देत नाही, पण जर तरवर गणितही करायलाच लागतात। पाहूयात हे दोन्ही बंधू जर एकत्र आले तर काय होईल ते। तुर्तास तरी असं वाटत नाही, पण शक्यता राजकारणात कुठलीच नाकारता येत नाही। मंडळी तुर्तास इथेच थांबूयात। पुढच्या काही वेळात पुन्हा एकदा घेऊन येतोय असाच एक खास इंटरेस्टिंग विषय तुमच्यासाठी। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।